मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही 3 चुका सांगणार आहे. ज्या 3 चुका तुम्ही शेळीपालनामध्ये जर टाळल्या किंवा सुधारल्या तर तुमच्या शेळीपालनाचे लाख रुपयाचे नुकसान टाळू शकेल. ते कसे? तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ मिस करू नका आणि तुमच्या शेळीपालक मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 चुका सांगणार आहे. तर मित्रांनो, पहिली चूक अशी आहे, अस्वच्छता किंवा दमट जागा. तर तुम्ही मित्रांनो काय करता, कमी जागेत जास्त शाळा गुंतवता किंवा जास्त शाळा कमी जागेत गुंतवल्यामुळे त्यांना ताणतणाव होतो किंवा त्रास होतो आणि त्यामुळे त्या शेळ्यांना रोगराई होते एकमेकांपासून किंवा मग त्यांना वर्तणूक जास्त होते. त्यानंतर मित्रांनो दुसरी चूक अशी आहे मित्रांनो, की चुकीचं खाते. मित्रांनो, तुम्ही शेळ्यांना फक्त कोरडा चारा देता. तर कोरडा चारा फक्त देऊ नये. त्यामध्ये त्यांना मिनरल मिक्सचर, हिरवा चारा असेल किंवा खुराक असेल, हे तुम्ही शेळीपालनामध्ये मिक्स ऍड करावा. त्यानंतर मित्रांनो, तिसरी चूक अशी आहे, की लसीकरण न करणं. तर लसीकरण ही खूप मोठी चूक आहे. ही शेळीपालक मित्रांनी ही नक्कीच यावरती लक्ष दिलं पाहिजे. टाइम टू टाइम लसीकरण हे शेळ्यांना झालंच पाहिजे. लसीकरण न झाल्याने शेळ्यांची मरतणूक ही जास्त होते. तर मित्रांनो, अशा प्रकारचा आपला आजचा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांनो, शेळीपालनाबद्दलचे रोज नवीन नवीन व्हिडिओ आपण अपलोड करत असतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.